दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। पुणे येथील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्राईड येथे हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत समाजातील विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आणि समाजाला काही सूचना करण्यात आल्या। हुंडा प्रथा आणि आर्थिक छळ। हुंडा देऊ नये, त्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव FD करावी। पैशांसाठी मुलीचा छळ करू नये। लग्नानंतर मुलीच्या आईनं मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये। मुलींनी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा। विवाह सोहळ्यातील बदल, प्री वेडिंग प्रकार बंद करावा। जर प्री वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवले गेले तर सर्व समाजाने लग्नातून काढता पाय घ्यावा, बहिष्कार टाकावा। लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्येच साजरा करावा। DJ ऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोक कलावंतांचा वापर करावा। लग्न सोहळा वेळेवरच पार पाडावा। लग्न समारंभात मराठा समाजाने सुचवलेली आचारसंहिता वाचून दाखवावी। लग्न, साखरपुडा आणि हळद हे एकाच दिवशी घ्यावीत, असा ठराव पत्रकार परिषदेत मांडण्यात आला। सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि साधारणतः 10व्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो, दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रथा सुरू झालेल्या आहेत। विशेषतः मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचे खूप मोठं नुकसान होतं। त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणार्थ लग्न हे वेळ लागलं पाहिजे, ते 200-300 लोकांचंच असलं पाहिजे। हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी, आणि काही द्यायचं असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही FD द्या, अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत। तर 10व्याचा विधी हा प्रामुख्याने धार्मिक असतो। त्या ठिकाणी ज्यांचे आई वडील गेले आहेत किंवा कोणी दावा करतायत त्यांनी त्यांच्या नातेवाईकापुरता मर्यादित ठेवा, तेव्हा नातेवाईकांना त्यांना बोलता येतं। आता जे जत्रेचं स्वरूप 10व्याला येतं त्याऐवजी तुम्ही स्वतंत्रपणे श्रद्धांजली सभा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करा। तर 10व्या ठिकाणी गर्दी करता कामा नये, धार्मिक विधीपुरताच तो मर्यादित असला पाहिजे, अशा मला वाटतं की इन्व्हायरमेंटबद्दल सुद्धा म्हणजे सूचना आहेत। आणि साधारणतः या अत्यंत चर्चा करून सर्व घटकाची ह्या त्यांनी सूचना तयार केल्या आहेत आणि याचा आता काळाची गरज आहे। पुण्याची घटना पाहता आता मराठा समाजामध्ये ही जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे आणि इतर समाजामध्ये ती गरज आहे, पण समाज मोठा असल्याने प्रथम या ठिकाणी जागरूक होण्याची गरज आहे। मला वाटतं ह्या नव्या युगासाठी आजची मीटिंग म्हणजे सुरुवात आहे। मी NB धुमाळ, उद्योजक, वक्ता आणि लेखक। मराठा समाजातील लग्नासाठी आचारसंहिता हे करण्याचं जो योग आला ती म्हणजे वैष्णवी पुण्याची जी तिचं जी आत्महत्या झाली त्यामुळं समाज जागृत झाला आणि म्हणून यामधनं काहीतरी केलं पाहिजे आपण, असा विचार माझ्या मनात आला। आणि मग नंतर मी बऱ्याच मंडळींशी, वेगवेगळ्या मंडळींशी, म्हणजे हरिभक्त तनपुरे महाराज, जंगले महाराज, निमशे सर आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत। सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाडे या मंडळींना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि मी ठरवलं की आता काहीतरी आपण केलं पाहिजे, कोणीतरी सुरुवात केली पाहिजे, गप्प बसून चालणार नाही, खूप चालीरीती बदलणं गरजेचं आहे। आपल्या मराठा समाजामध्ये गरिबी आणि श्रीमंतीची तरी प्रचंड वाढलेली आहे। श्रीमंत लोक खर्च करतात त्याचा विशेष काही नाही आहे, पण त्याचा परिणाम गावाकडल्या दुसऱ्या गरीब कुटुंबावर होतोय आणि हे बंद झालं पाहिजे। म्हणूनच 200-300 लोकात लग्न करा, तुम्ही रिसेप्शन मोठं करा, म्हणजे त्यामध्ये हुंडा देऊ नका, म्हणजे बाकीच्या ज्या यामध्ये ज्या नियमावली सांगितलेल्या आहेत त्या विनंती आहे, म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्या समाजाला विनंती आहे की ही आचारसंहिता प्रत्येक लग्नात तुम्ही वाचून दाखवा, इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा। एक दिवसात होणार नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच होईल, कारण आता काही प्लास्टिक वापरू नका सांगितलं। जुन्या काळी आम्ही पंतरवड्याच ह्याच्या पळसाच्या पानावरच जेवत होतो ना, तीच वेळ परत आलेली आहे। तर होणार आहे, फक्त त्याला वेळ लागेल, पण त्यामध्ये आपला समाज भरडू नये, गरिबांचं नुकसान होऊ नये। मग यासाठी हा उद्देश, या ज्या उद्देशाने आम्ही सुरू केलेली ही चळवळ आहे, तर त्यामुळे यासाठी तुम्ही जे सहकार्य करताय तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो। प्री वेडिंग बाबत काय? प्री वेडिंग तर इथं
इतकं खतरनाक आहे. कारण आजकाल जुन्या काळी काय व्हायचं माहिती आहे का, लहान मुलांचे लग्न त्यांचे मामा आई वडील जमून टाकायचे. आता 30 आणि 35व्या वर्षी लग्न होत नाहीत मुला मुलीची, आणि झाल्यानंतर हे नाटकं सुरू होतात प्री वेडिंगची, आणि ते जग जाहीर दाखवतायत ते, आणि त्याच्यानंतर त्यांचा डायव्हर्स झाल्यावर ते एकमेकाच्या विरुद्ध ते पुरावे वगैरे हे दाखवतात कोर्टात. किती वाईट आहे ते सगळं. आणि म्हणून आम्ही ठराव केला की प्री वेडिंग टोटली बंद करायचं. जर तुम्हाला करायचं असेल तर ते इथं दाखवता येणार नाही, तुम्हाला स्क्रीनवर दाखवता येणार नाही, आणि जर तुम्ही ते दाखवलं तर आमच्यासारखी मंडळी तिथून ताबडतोब उठून जाऊत. दुसरं तर काही करू शकत नाही, आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू, उठून जाऊत. हे या प्री वेडिंगला सगळ्यात. आणि या आचारसंहितेमध्ये जे काही नियमावली मराठा समाजात लिहिली आहे ती अत्यंत त्या ठिकाणी शब्दही नाही त्या ठिकाणी. कारण ही जी नियमावली आहे ही मराठा समाज त्या ठिकाणी सुधारण्यासाठी, एक समाज आपल्या कर्मापासून विनमुख जो होत आहे तो सन्मुख घालण्यासाठी ही आचारसंहिता मराठा समाजाच्या त्या ठिकाणी एकदम कारणीभूत ठरणार आहे भविष्यामध्ये. आणि या आचारसंहितेमध्ये अनेक प्रकारची नियमावली या ठिकाणी घातलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मुद्दा हुंडाबळीचा आहे. हुंडा घेऊ नये, देऊ नये, देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे. त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत्री आले, ते तुमच्या त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या, जेवण आलं, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या. हा अवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत, जेणेकरून तुम्ही जे काही करताय, जे कार्य जे तुम्ही त्या ठिकाणी जो लग्न सोहळा विधी सांगितलेला आहे, हा विधी लग्न सोहळा विधी हा विधीप्रमाणेच त्या ठिकाणी करण्यात यावा या नियमावलीमध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. समुद्रावर कितीही पाऊस पडला तर त्या पावसाचा काही उपयोग होत नाही. तसं दहाव्यामध्ये कीर्तनकार बोलल्यानंतर, प्रवचनकार बोलल्यानंतर, संत वाङ्मयाला उजाळा दिल्यानंतर ही पुढारी माणसं त्या ठिकाणी आपल्या फायद्यासाठी येतात, आपल्या फायद्यासाठी बोलतात. वास्तविक पाहता दहाव्यामध्ये दशक्रिया विधीमध्ये श्रद्धांजली चुकीची बोलली जाते. मेलेल्या आत्म्याला चिरकाळ शांती लाभो असं वाक्य असतं पुढारी लोकांचं त्या ठिकाणी. अरे आत्मा हा चिरकाळ शांतच आहे असं म्हणायला पाहिजे. गेलेल्या आत्म्याची सद्गती त्या ठिकाणी प्राप्त व्हावी, त्याला त्या ठिकाणी त्याचा प्रवास चांगला व्हावा असं बोलावं भाग मला त्या ठिकाणी सांगूसे वाटतो. आणि राहिला शिवाजी महाराजांच्या आरतीचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचा मी मगाशी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत, त्यांची आरती न करणं असा आमचा हेतू नाही, किंवा ती आरती बंद करावी असाही आमचा हेतू नाही. फक्त ती आरती करताना ते पती पत्नी त्या विवाहाच्या संस्कारासाठी परिपूर्ण झाले असावेत, किंवा सगळा विधी झाल्यानंतर शेवटला आरती करावी. कारण वारकरी संप्रदायाची शिकवण असते आरती कधी केली जाते तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आरती करण्यात येत असते. पण ते पती पत्नी त्या ठिकाणी विधी न होता आधीच त्या ठिकाणी आरती करतायत. आरती करू नका असं मला म्हणायचं नाही. अभिवादन करा, त्यांची पूजा करा, अर्चा करा, आरती तुम्ही शेवटला घ्या. आणि ती पण आरती घेताना समाजाने तिथलची पिणारी माणसं, खाणारी माणसं, पायातल्या चपला ही सगळी पिणारी माणसं बाहेर काढावी मंडपाच्या, आणि मग महाराजांची आरती करावी. या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे संभाजीराजे दहातोंडे, उद्योजक व लेखक एन. फी. धुमाळ, इंजिनियर सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्षा राजश्री शितोळे, पत्रकार किशोर मरकड, अशोक कुटे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीतून मराठा समाजाने विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक सलोखा आणि साधेपणा जपण्याचा संदेश दिला आहे. तसेच हुंडा आणि आर्थिक छळासारख्या समस्यांवर कठोर भूमिका घेत महिलांच्या सन्मानाचे आवाहन केले आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.